नमस्कार मंडळी, दिवाळी आली की घराघरात सुगंध दरवळतो. चकल्या, लाडू, करंजा आणि अर्थातच शंकरपाळ्या. पण आज मी तुम्हाला घेऊन चालले आहे एका भन्नाट अशा रेसिपीकडे, जी आहे गोड नाही, तिखट नाही, पण खरी खारी शंकरपाळी. हो, नेहमी साखर घालून गोड शंकरपाळी तर सगळेच करतात, पण ही शंकरपाळी आहे वेगळी, कुरकुरीत, चविष्ट आणि अगदी खवय्यांसाठी खास. तर खाऱ्या शंकरपाळ्या बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणारे साहित्य आहे मैदा, ज्याला आपण म्हणतो रिफाइंड फ्लॉर, त्यानंतर वाटलेलं जिरं, सफेद तीळ, ओवा, थोडीशी हळद आणि थोडीशी मिरची पावडर. आता या ठिकाणी मी 1 किलो एवढा मैदा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये सफेद तीळ असे टाकलेत आणि जो ओवा होता मी तो हातावर आधी घासून घेतलाय, व्यवस्थित त्याला वेगवेगळा करून घेतला आणि मग तो सुद्धा मिक्स केलाय. आणि या ठिकाणी मी जिरे वाटून घेतले होते, तो जिरं पावडरसुद्धा मी याच्यामध्ये मिक्स करून घेतली आहे. छानपैकी हे सगळं मिश्रण मी एकजीव करून घेते. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे मिरची पावडर, लाल तिखट. तुम्ही थोडंसं अर्धा चमचा किंवा पाऊण चमचा असं घेऊ शकता. अर्धा चमचा एवढा मिरची पूड घेतली तरी पुरेशी आहे, कारण आपण खाऱ्या शंकरपाळ्या बनवणार आहोत आणि मग त्यासाठी फक्त थोडीशी तिखटसर थोडीशी चव हवी म्हणून त्यासाठी. त्यानंतर मी थोड्याशा प्रमाणात, एकदम हलक्या प्रमाणात हळद घेतली आहे आणि चवीनुसार मीठ टाकून मग मी जे गरम करायला तेल ठेवलं होतं ते तेल पूर्ण याच्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे, जेणेकरून आपल्याला पीठ व्यवस्थित मळता येईल. आता हे सर्व मिश्रण मी एकजीव करून घेते आणि हळूहळू त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करत करत याचा एक गोळा बनवून घेते. म्हणजेच हे पीठ मी व्यवस्थित मळून घेते, छानपैकी मऊसर होईपर्यंत हे पीठ मी मळून घेते. तुम्ही पाहू शकता हे पीठ जरा जाडसर असतं, बनतं जाडसर, त्याच्यामुळे मळण्यासाठी थोडेसे जास्त कष्ट लागतात. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी पिठाचा असा गोळा व्यवस्थित मळून घेतला आहे, सगळं मिश्रण मिक्स करून. आणि आता मी तो सेट व्हायला 5 ते 10 मिनटं साईडला एक झाकण ठेवून देते. त्यानंतर आता मी तेल गरम करण्यासाठी इथे कढई घेतली आहे आणि आता आपल्याला मध्यम आचेवर इथे तेल गरम करायला ठेवायचं आहे. तुम्ही पाहू शकता एकदम फ्रेश तेल मी या ठिकाणी घेतलेलं आहे, शेंगदाणे तेल, जेणेकरून आपल्याला शंकरपाळ्या व्यवस्थित त्याच्यामध्ये तळून घेता येतील. आता हे आपलं पीठ सेट झालेलं आहे व्यवस्थित. थोडंसं तेल लावून मी ते पुन्हा मळून घेतलं आणि आता त्याचा असा गोळा बनवून व्यवस्थित मी तो लाटून घेते. या ठिकाणी मी कुठल्याही पिठीचा वापर केलेला नाही आहे लाटण्यासाठी. जर तुम्हाला असं लाटता येत नसेल तर तुम्ही थोडीशी पिठी वापरू शकता, पण मी कुठल्याही प्रकारची पिठी इथे वापरलेली नाही आहे. आणि एका गोल गोळ्याचा मी चपातीसारखा आकार करून घेतलेला आहे, कारण की मला शंकरपाळ्यांसाठी छोट्याशा वड्यांचे काप करून घ्यायचे आहेत. तर माझ्याकडे हे पिझ्झा कटर होतं, तर मला ऐनवेळी आठवलं की माझ्याकडे पिझ्झा कटर आहे, तर याच्या सहाय्याने मी खूप छान वड्या कापून घेतल्या शंकरपाळ्यांसाठी. तर जो एक्सेस भाग होता आधी तो मी कापून घेतला आहे आणि बाजूला काढून घेतला आहे. त्यानंतर मी अशा उभ्या पट्ट्या, उभ्या लाईन करून चिरलं आहे शंकरपाळ्यांचा आकार देण्यासाठी. आणि जसं आपण उभं कापून घेतोय तसंच आपल्याला आडवंसुद्धा कापून घ्यावं लागेल, जेणेकरून आपल्याला एक व्यवस्थित आकार शंकरपाळ्यांचा जो असतो तो मिळेल आणि आपल्या शंकरपाळ्या अशा मस्त तयार होतील. तर जो एक्सेस भाग होता तो मी असा काढून घेतला आहे बाजूनी, तुम्ही पाहू शकता, जेणेकरून जो आपल्याला शंकरपाळ्यांचा आकार मिळतो तो व्यवस्थित मिळेल. जेव्हा तुम्ही कापता तेव्हा एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की व्यवस्थित कापले गेले पाहिजेत, नाहीतर मग ते तसेच चिटकून राहतात आणि मग ते निघून येत नाही. मी एक मोठा गोळा तयार करून मग त्याची मोठी चपाती करून मग अशा पद्धतीने हे कापून घेतले. तुम्ही छोटे गोळे करून सुद्धा हे काप करून घेऊ शकता आणि शंकरपाळ्यांचा आकार त्याला देऊ शकता. म्हणजे तुम्हाला जसं सोयीस्कर पडेल तुम्ही त्या पद्धतीने करून घ्या. आणि जेव्हा आपण पीठ घेतो तेव्हा ते पीठ पातळ लाटायचं, जेणेकरून आपल्या शंकरपाळ्या आहेत त्या जाडसर होणार नाही आणि खायला सुद्धा अशा क्रिस्पी लागतील. तर तेल गरम झालं की नाही आधी मी ते बघितलं आणि तेल गरम झालं आहे, त्यामुळे मी शंकरपाळ्या एक काढून व्यवस्थित अशा तळायला टाकल्यात. तर तुम्ही पाहू शकता तेल व्यवस्थित गरम झालं आणि आता शंकरपाळ्यांना असा तांबूस सोनेरी कलर येईपर्यंत मी तळून घेतल्यात आणि थोड्याशा लालसर होईपर्यंत तळून घेतल्यात, जेणेकरून त्या क्रिस्पी तयार होते. जेव्हा मी पीठ मळायला घेतलं होतं तेव्हाच शंकरपाळ्यांचा सुगंध खूप सुटला होता घरभर. आता तुम्ही पाहू शकता आपल्या शंकरपाळ्या रेडी झालेल्या आहेत ऑलमोस्ट, आणि या बनवायला सुद्धा तितक्याच सोप्या आहेत आणि दिवाळीच्या फराळासाठी एकदम उत्तम. कोणाला जर गोड शंकरपाळ्या आवडत नसतील तर ह्या खाऱ्या शंकरपाळ्या त्यांच्यासाठी अगदी उत्तम रेसिपी आहे. हे तुम्ही चहासोबत स्नॅक्स म्हणून सुद्धा खाऊ शकता
आणि हे इझिली संपण्यासारखं सुद्धा आहे। तर असं लालसर तांबूस रंग येईपर्यंत मी काढून घेतले। ते पूर्ण एका याच्यामध्ये येत नव्हते झाऱ्यामध्ये, त्यामुळे मी कलथ्याच्या सहाय्याने पूर्ण एकत्र झाऱ्यामध्ये करून घेतले आणि त्यानंतर ते तेल निथळायला ठेवलं आणि त्यानंतर मग सर्व एकत्र परातीमध्ये ठेवून घेतले आणि अशा प्रकारे ही तयार झाली आपली खारी, झणझणीत आणि एकदम खास शंकरपाळी। एकदा खाल्ल्यावर गोड शंकरपाळी विसरून जाल। ही रेसिपी दिवाळीसाठी खास आहे, पण खवय्ये असाल तर वर्षभर बनवू शकता। जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत। तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त